Hello guys, myself Gulab Thomre and welcome to the channel Eduan Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं डिफरन्शिएशन रिडिफरन्शिएशन वगैरे ती एक सेलची स्टोरी पण बघितली होती. त्यानुसार होप की तुम्हाला एकदम इझिली लक्षात राहिलं असेल. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण डेव्हलपमेंट एक लहानसा टॉपिक आहे तो बघणार आहोत. अँड देन विल मूव टुवर्ड्स द PGR, दॅट इज प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स. ओके, लेट्स स्टार्ट. डेव्हलपमेंट एक लहानसा टॉपिक आहे जो म्हणजे ह्याची काय म्हणतात चार्ट आहे. हा चार्ट म्हणजे बऱ्याच स्टुडंट्सला समजत नाही. सो वी विल do this in today's lecture. Okay, development is include changes. Development include all changes that organism goes through during its life cycle from germination of seed to senescence. Okay, development मध्ये काय म्हणते, जर्मिनेशन ऑफ सीड टू सिनेसन्स म्हणजे एकदम म्हातार होईपर्यंत. सिनेसन्स म्हणजे सीड म्हणजे एका ठिकाणी जर्मिनेट होण्यापासून ते एकदम ते काय म्हणतात प्लांट लागू होण्यापर्यंत जी प्रोसेस आहे ना, दॅट्स ती काय म्हणतात डेव्हलपमेंट. ओके, दॅट्स ऑल. आणि याचं डायग्रामॅटिक हे काय म्हणतात, हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंट आहे ना, म्हणजे बऱ्याच स्टुडंटला समजतच नाही म्हणजे काय चाललं आहे, अरे काय कुठून कसं चाललं आहे काही कळतच नाही. ओके, सो आय होप की आज म्हणजे मी तुम्हाला समजू शकेल. ओके, थोडंसं लक्ष द्या. सपोज एक मेरिस्टेमॅटिक सेल असते. हेअर इज वन सेल. ओके, हेअर इज वन सेल सपोज पहिल्यांदा सपोज काय व्हायचं असेल, हिला डिवाईड व्हायचं असेल, मग ऑब्व्हियसली हिचं काय होणार, ह्याच्यामध्ये एक न्यूक्लियस असणार. ओके, मग ऑब्व्हियसली सेलचा न्यूक्लियस काय म्हणतात सायटोप्लाझम, इथलं सायटोप्लाझम वाढणार, परंतु न्यूक्लियस ह्याच राहणार. मग याचं ऑब्व्हियसली काय म्हणतात न्यूक्लिओ सायटोप्लाझमिक रेशो बिघडणार ना. रेशो बिघडून येत ना ऑब्व्हियसली माझ्या डिवाईड व्हायला चालू होणार. ओके, मग डिवाईड व्हायच्या वेळेस काय होणार, ही ऑब्व्हियसली सेल डिवाईड होणार. ओके, सेल डिवाईड झाली. मग तिथं दॅट इज पहिल्या स्टार्टिंगला होणार प्लाझमिक ग्रोथ, म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला प्लाझ्मा वाढणार. राईट, प्लाझ्मा वाढला. मग त्यानंतर एक सेल जे आहे ना, एक सेल मेरिस्टेमॅटिक सेल जे आहे ना, अगेन सेल डिव्हिजनसाठी परत रिटर्न येणार आहेत. मेरिस्टेमॅटिक दोन सेल होणार ना इथं, एक तर मेरिस्टेमॅटिक सेल आणि दुसरी परमनंट सेल. ओके, मग ही परमनंट इलॉंगेशन मॅच्युरेशन होणार, डिफरन्शिएशन मॅच्युअर सेल होणार. ओके, परमनंट मॅच्युअर सेल, सिनेसन्स अँड देन डेथ. म्हणजे दोन सेल होणार. एक सेल सपोज ही एक सेल आहे, सेल डिवाईड झाली ना, त्यातनं एक दोन सेल तयार होणार. पहिल्या स्टार्टिंगला प्लाझ्मा वगैरे वाढणार, त्यानंतर दोन सेल तयार होणार, एक मेरिस्टेमॅटिक आणि अनदर वन इज द परमनंट. मेरिस्टेमॅटिक जे आहे ना, अगेन परत रिटर्न मेरिस्टेमॅटिक सेल म्हणून रिटर्न जाणार, आणि परत त्यानंतर जी परमनंट असते ना, परमनंट एक्सपॅन्शन होणार, परत त्यात मॅच्युरेशन दॅट इज द डिफरन्शिएशन अँड मॅच्युअर सेल अँड देन सिनेसन्स होऊन त्याची डेथ होणार. दॅट इज दी चार्ट. ओके, डन. होप की आज तुम्हाला हा चार्ट समजला असेल. ओके, त्यानंतर काय म्हणते बघा, प्लास्टिसिटी. Plants follow different pathways to respond the environment or phases of life to form different kind of structure. This plasticity. यात लक्षात एवढं ठेवाय, प्लास्टिसिटी. ओके, प्लास्टिसिटीज एक्झाम्पल काय, दॅट इज द हेट्रोफिली फिनोमेनन ऑफ हेट्रोफिली. एवढं लक्षात ठेवायचं. हेट्रोफिली इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द प्लास्टिसिटी. बस एवढं लक्षात ठेवायचं यातनं. आणि हेट्रोफिली इन कशामध्ये, कॉटन, कॉरिएंडर, लार्कस्पर. इन सच प्लांट्स द लिव्स ऑफ जुवेनाइल प्लांट आर डिफरंट इन शेप फ्रॉम दोज इन मॅच्युअर प्लांट्स. ऑन द अदर हँड, डिफरन्स इन शेप प्रोड्यूस अँड दोज water buttercup and represent the heterophyllous development due to environment. हेट्रोफिली कशामध्ये, दॅट इज द कॉटन, कॉरिएंडर आणि लार्कस्पर. ओके, कॉटन, कॉरिएंडर आणि लार्कस्पर. दॅट्स ऑल. प्लास्टिसिटी हेट्रोफिली. ओके, म्हणजे कॉटन, कॉरिएंडर आणि लार्कस्पर. डन. त्यानंतर काय म्हणतं आहे,
Thus growth, differentiation and development are very closely related. काही नाही. Broadly development is considered as sum of growth plus development. Development म्हणजे काय? Development is equal to growth plus differentiation. Growth plus differentiation, that's all. Development in plants, that is both growth and differentiation, is under the control of intrinsic and extrinsic factors. Okay, the former includes both intracellular, genetic or intercellular, while the latter includes light, temperature, water, oxygen, nutrition, etc. Done. दॅट्स ऑल. काय आजच्या पॉईंटमध्ये लक्षात ठेवा, डेव्हलपमेंटमध्ये काय जर्मिनेशन ते सिनेसन्सपर्यंत जेवढ्या काही प्रोसेस ना त्या सगळ्या काय म्हणतात डेव्हलपमेंटच्या अंडर येतात. म्हणजे डेव्हलपमेंट इज द ग्रोथ प्लस डिफरन्शिएशन. एक सपोज सेल असते, सेल पहिल्यांदा कारण त्याचं प्रोटोप्लाझम म्हणजे प्लाझ्मा वाढणार. प्लाझ्मा वाढला की मग त्यामध्ये दोनमध्ये डिवाइड, एक तर मेरिस्टेमॅटिक आणि दुसरी सेल म्हणजे दॅट इज द परमनंट. मग परमनंट पुढे डेथसाठी जाणार आणि मेरिस्टेमॅटिक अगेन रिटर्न येणार. त्याचा हा चार्ट दिला आहे. ओके, दॅट्स दी इट्स चार्ट. डन. त्यानंतर प्लास्टिसिटीज एक्झाम्पल इज द हेट्रोफिली इन कॉटन, कॉरिएंडर आणि लार्कस्पर. दॅट्स ऑल, नथिंग मोर दॅन दिस. होप की यामध्ये काही डाऊट राहिला नसेल. ओके ओके, आता नेक्स्ट लेक्चरपासून दॅट इज द PGRS प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स स्टार्ट होतील. ओके, थँक्यू सो मच, बाय बाय. पण पुढचे लेक्चर्स थोडेसे म्हणजे जास्त इम्पॉर्टंट आहेत, सो बी अलर्ट. बाय बाय.